पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु जोग महाराज भवानी माते की पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज अंबा माते की घर 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 ये धावोनिया विलंब का बाया लावी एला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके न करी आता अळस अवेरू भावया प्रगट कैचे दुरे अंतरू विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके नेघे माझी वाचा विसावा तुका मने हवा हवा साधावा विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरत्यामवरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रयी समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोदरार्थावतारं कलङ्कङ्कतिजुदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः इंद्रायणी तिरी धन्यदेव ग्रामजिते जन्मगीती संत तुकाराम अभंगाच्या चिंतने मोक्ष बुद्धी नमस्कार माझा श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती शुक्लां ब्रह्म विचार सार परमां मध्यम जगद व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदां जड्यन्धकारापं हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी या वार करे संताचा वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा ये धावोनिया विलंब कावाया लावियेला कृपाळी विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोटे गुंतली समाय विश्वव्यापके प्रस्तुत कीर्तनरूपी शिवेकरिता निवडलेला अभंग
महान भगवत संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा जगदंबेचं वर्णन करणारा अभंग शिवेकरिता निवडलेला आहे. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असा की सालाबाद प्रमाणे हे वर्षी अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी संपन्न होतोय. वाटतंय या वर्षाचं 40वे वर्ष आहे की नाही. 40व्या वर्षातील आजचा माझा 3रा दिवस कीर्तनाचा. कीर्तनाची सेवा या ठिकाणी आमचे परमार्थप्रेमी परमादरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपराय मधुकरजी महाराज सानप यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं. या ठिकाणी आलोय देखील. आज काय मला वाटतंय 3रा दिवस म्हणजे अजून सुरुवातच आहे सप्ताहाला आहे की नाही. सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी जगदंबेच्या या कालखंडामध्ये नवरात्र उत्सवानिमित्तानं हा कार्यक्रम आहे म्हणून विचार केला. महाराज इथं आल्यावर विचार झाला, गादीवर विचार झाला, कारण अभंग दुसरा घेणार होतो. पण जगदंबेचंच जर नवरात्र असेल म्हणजे काळ असेल तर इकडचं तिकडचं काय नाही. तुम्ही जागे आहेत का नाही ते पाहिलंय. इकडचं तिकडचं वर्णन करण्यापेक्षा जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय देवीचा धावा करतात तर त्याचं वर्णन या अभंगामध्ये केलंय. विठाला विठाला 2-3 प्रकारच्या सूचना सांगतो त्या शेवटपर्यंत पाळा. शेवटपर्यंत म्हणजे कीर्तन होईपर्यंत. काही काहींना टेन्शन आलं. सूचना सांगतो पोरांनो ऐका. कीर्तनात कोणी उठून जायचं नाही. ओय पोरांनो, कीर्तनामध्ये कोणी उठून जायचं नाही. कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही, मी सोडून. मला बोलायचंय. कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची. तुम्हाला तोंड आहेत का बोलायला? बोलत जा जरा. नाही ते पण नाही का? बर बर. कीर्तनामध्ये डोळी बारीक करायचे, झोपा घ्यायच्या, जांभळ्या द्यायच्या, हाताने टाळी वाजवायची. ज्या ज्या वेळेस भगवंताचं भजन होईल त्या त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. विठाला अभंग जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा आहे, गोड आहे. जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय ज्या देवीचा धावा करतात ती देवी नेमकी कोण? एक. जगद्गुरु तुकोबारायांना असं कुठलं संकट आलं की तुकोबारायांनी देवीचा धावा करावा? 2. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय हे भगवान परमात्म्याचे अनन्य उपासक असताना देखील देवीचा धावा करत असताना त्यांच्या अनन्यतेला बाधा येत नाही का? विठाला अभंग हे 3 मुद्दे पाहिले, अभंग सुटला जातो. कुठले कुठले मुद्दे सांगितले पुन्हा ऐका. जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय देवीचा धावा करतात तर तुकोबारायांना असं कुठलं संकट आलं की जगद्गुरु तुकोबारायांनी देवीचा धावा करावा? 1. जगद्गुरु तुकोबाराय ज्या देवीचा धावा करतात ती देवी नेमकी कोणती? 2. आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्या देवीचा धावा करत असताना त्यांच्या अनन्यतेला बाधा येत नाही का? 3. आता कळले का नाही?
आता कळले का नाही कुठले कुठले? एवढं कळलं तरी बस झालं. नीट ऐका बरं का. या 3 मुद्द्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचे अनन्य उपासक. महाराज दुसऱ्या देवतेचं वर्णन करावं किंवा दुसऱ्या देवाला जर देव म्हटलं तर आम्हाला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागतं असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय देवीचा धावा करत असताना त्यांच्या अनन्यतेला बाधा येत नाही का? विठाला विठाला. महाराज भक्ती शास्त्रामध्ये भगवंताची भक्ती करत असताना अनन्यता पाहिजे. कुणाच्या पाठीमागं पळायचं नाही, कुणाच्या पाठीमागं धावायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय हे भगवान परमात्म्याचे अनन्य उपासक. अनन्य या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्याशी जो रत झालाय त्याला अनन्य म्हटलं गेलंय. महाराज नीट ऐका बरं का. अनन्य काय म्हणतात हे बघा. मला वाटतं ज्ञानोबारायांच्या ओव्या इतक्या गोड आहेत किंवा महाराजांचे अभंग सुद्धा आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात सूर्यविकासिनी कमळ हे उगल्या जातं पण केव्हा? हे बघा आपण कीर्तन आहे ना आज आपण कसं करायचं? खेळीमेळी करायचं. काय उगच तुम्हाला घरातून बळच काढून दिलंय आणि इथे येऊन बसलेत असं नका बसू. कीर्तन कसं करायचं? हे बघा मी तुम्हाला काय सांगणार आहे तुम्हाला माहित नाही आणि तुम्हाला काय पाहिजे हे मला माहित नसल्यामुळं आपला जवळजवळ 1.5 तास मेळ लागणार नाही. लागल का 1.5 तासात मेळ? मी तुम्हाला काय सांगणार तुम्हाला माहित नाही, तुम्हाला काय पाहिजे मला माहित नसल्यामुळं आपला 1.5 तासात मेळ लागणार आहे का? म्हणून मी सांगतो ते नीट ऐका. मी जे जे सांगन ते फक्त तुम्ही ऐकायचं हो म्हणायचं. ठरलं ना? मी सांगन ते तुम्ही ऐकायचं हो म्हणायचं. ठरलं ना? मग मी काही बोलू तसं काही बोलणार नाही. हे बघा ज्या ज्या वेळेस ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर येईल त्या त्या वेळेस चुकलं तर इथं काय कोणाला हे करणार आहे का कोणी? नीट ऐका बरं का. सूर्यविकासिनी हे जे कमळ आहे ते कमळ केव्हा उमलल्या जातं? आम्हाला काय कळत आहे महाराज. महाराज वर्णन करता सूर्यविकासिनी नेने चंद्रकळा गायंती कोकिळा वसंतेची. सूर्यविकासिनी कमळ. महाराज किती जरी चंद्राचा प्रकाश असला आणि चंद्रही जरी असला तरी महाराज सूर्यविकासिनी कमळ हे उमलल्या जात नाही. मग ते सूर्यविकासिनी कमळ केव्हा उमललं जातं? ज्या वेळेस सूर्य उदयाला येईल त्यावेळेस सूर्यविकासिनी कमळ हे उमलल्या जातं. याच्यापेक्षा उलट बोलू का महाराज? सूर्यविकासिनी कमळाला उमलण्यासाठी सूर्याला हे उगवावंच लागतं. याला अनन्यता म्हणतात. मग सूर्यविकासिनी कमळ हे जसं सूर्याशी अनन्य आहे तसं भक्ती करण्यासाठी आम्ही परमात्म्याशी तेवढे अनन्य आहोत. विठाला ज्ञानोबारायांनी दुसरं उदाहरण दिलंय. ज्ञानोबाराय म्हणतात चातक पक्षी. चातक पक्षी कळतो ना? माहिती ना? ज्ञानोबाराय म्हणतात चातक पक्षी कधी उठला आणि कुठल्या ठिकाणचं पाणी पितो का तो? काय मत आहे तुमच्याकडं? त्याला फक्त बिस्लरीच लागतं की नाही? काय मत आहे महाराज? चातक ज्ञानोबाराय वर्णन करतात चातकाचे कणवे मेघू पाणी अशी धावी. मेघांना वर्षाव करावा लागतो महाराज कारण चातकाची तहान भागवण्यासाठी. कारण चातक पक्ष हा एकच पक्षी असा आहे महाराज तो कधीच महाराज डबक्यातलं विहिरीतलं म्हणजे सरोवरातलं पाणी तुम्हाला कधीच पिणार नाही. पाहिजे तर मरण पत्करील पण महाराज इकडचं तिकडचं पाणी पिणार नाही. मग त्या चातकेच्या म्हणजे चातक पक्षाच्या अनन्यते करता महाराज जसं मेघाला वर्षाव करावा लागतो मग मेघ जसा चातक पक्षाशी अनन्य आहे ना चातक पक्षी जसा मेघाशी अनन्य आहे तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तू परमात्मा पांडुरंग परमात्मा तुझी भक्ती करण्यासाठी आम्ही तेवढेच अनन्य आहोत. विठाला विठाला. किती उदाहरणं सांगितले? 2 आहे का नाही? तिसरं उदाहरण तुमच्या पुढे आणून ठेवतो. सामान्य आहे सगळ्यांना माहिती आहे. पतिव्रता स्त्री तिच्या पतीशी जशी अनन्य. पतिव्रता स्त्री
ही आपल्या पतीशी किती अनन्य पाहिजे? बोलू बाबा. ज्या बाईचं लग्न झालं आणि ज्याच्या बरोबर तिने पाणी ग्रहण केलं तर महाराज तिला मग जगतातला दुसरा कुठलाच देव नाही, फक्त आणि फक्त तिचा पती आहे. ज्ञानोबराय तर एवढं गोड वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात तिचं हृदय तिच्या पतीशिवाय कुणाला स्पर्शच करू शकत नाही. काय वर्णन केलंय महाराज. पती वाचोनी न स्पर्शे, पतिव्रतेचे हृदय जैसे आणि पती वाचोनी न स्पर्श, पतीशिवाय तिचं हृदय कुणाला महाराज स्पर्श करू शकत नाही. कशासाठी सांगतोय महाराज? पतिव्रता स्त्री जशी तिच्या पतीशीच अनन्य. एक मिनिट ऐका बरं का. पतिव्रता स्त्रीच्या पतीपेक्षा बाकीचे पुरुष किती पण चांगले असू द्या, आत्ताच्या भाषेमध्ये हँडस्टम काय, आत्ताच्या भाषेमध्ये किती गोरे गोरे पान असू द्या, पैशावाले असू द्या, मालामाल असू द्या, किती उंचा पुरा असू द्या, पण तिचा पती कसाही जरी असला तरी तिला तिचा पतीच असा प्रमाण, तसा आम्हाला भक्ती करण्यासाठी पांडुरंग परमात्मा तेवढाच प्रमाण महाराजांचं प्रमाण आहे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अमानारायण कैसा परी, अमानारायण कैसा परी. महाराज म्हणतात पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परे. किंवा महाराज म्हणतात अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आम्हा ब्रह्महत्या. दुसऱ्या देवतेची स्तुती करू तर आम्हाला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागतं असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय देवीचा धावा करत असताना त्यांच्या अनन्यतेला बाधा येत नाही का? विठाला विठाला. ऐका, पतिव्रता जशी तिच्या पती बरोबरच तिची जशी प्रमाण आहे, तिला पतीच जसा प्रमाण आहे, चातक पक्षाला जसा मेघच प्रमाण आहे किंवा मेघाला चातकच प्रमाण आहे, सूर्यविकासिनी कमळाला जसा सूर्यच प्रमाण आहे, तसं आम्हाला भक्ती करण्यासाठी भगवान परमात्मा तेवढाच प्रमाण आहे. कारण प्रत्येकाने महाराज प्रत्येकाबरोबर अनन्य असलं पाहिजे. महाराज खरं सांगा, आपण ज्या देवाची भक्ती करतो आपण त्याच्याशी अनन्य आहोत का? काय मत आहे? आपण ज्या देवतेची भक्ती करतो त्या देवतेबरोबर आपण अनन्य आहोत का? मी जाऊ का आता? काय मत आहे तुमच्याकडे? महाराज वर्णन करतात की महाराज आपली भक्ती करणं ही वेगळी आहे आणि संतांची भक्ती करणं ही वेगळी आहे. तुमच्या आमच्या भक्तीमध्ये द्विधा भाव आहे, पण संत महाराज एकविध भाव आहे. संत महात्मे एकाचीच भक्ती करणार, दुसऱ्या देवाला देव म्हटलं तर आम्हाला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागतं. खरं सांगा, आज कोण वार आहे? शनिवार. वा, क्या बात आहे. शनिवार आल्याच्या नंतर आपण कुठं जातो? कुठल्या देवाकड? बघा बरं का पोरांचं आहे का? आता पोरांना सांगायचं, घाबरायचं नाही, आहे का नाही? शनिवार आला, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. शनिवार आला की कुठं? मारुती. रविवार आल्याच्या नंतर पोरांनो, वा, इकडं ज्योतिबाई नाही का? पण आमच्याकडे तसं नाही. ए वारी वो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी वो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी वो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी वो वारी माझ्या मल्हारीची वारी. अम वाग्या सोहम वाग्या देवनगरा वारी, हे सावध होऊन भजनी लागा देव कला कैवारी. हो माझ्या मल्हारीची वारी. रविवार आला, भक्त बदलला, भक्त तोच पण देव बदलला.
देव बदलल्यानंतर रविवार आल्याच्या नंतर खंडोबा किंवा ज्योतिबा, पुन्हा सोमवार आल्याच्या नंतर पोरांना सुद्धा माहिती आहे, कारण जसे जसे संस्कार केले जातात तसं तसं पोरही देखील मोठे होतात, आहे का नाही. जे इथं वडिले जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, जसं वडिलांनी करावं तसं मुलंही देखील बोलणार ना. सोमवार आल्याच्या नंतर भगवान शंकर, मंगळवार आल्याच्या नंतर भवानी माता, आणि बुधवार आल्यानंतर एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आहे का नाही, आणि कापे काम नाही आता पांडुरंग परमात्मा. गुरुवार आल्याच्या नंतर श्री गुरुदेव दत्त, आणि शुक्रवार आल्याच्या नंतर संतोष, आहे का नाही. ज्ञानोबराय वर्णन करता ऐसा अखंड भजन करी उगा नशे क्षण भरी. अहो रात्र भगवंताची भक्ती चालू आहे, पण परमात्म्याची प्राप्ती त्याला व्हायला नाही. त्याची भक्ती ही प्रक्रिया कुठे चुकते, विचार करा त्यांचा. विठाला महाराज, भक्ती करण्यासाठी महाराज आपल्या जीवनामध्ये अनन्य भाव पाहिजे. अनन्य भाव, किती अनन्य भाव पाहिजे. एवढा अनन्य भाव असला पाहिजे, आपल्या देवतेपेक्षाही देखील कुठली देवता ही जरी मोठी असली. एक मिनिट बोलू का जरा. ए मावशे गप की गर, पोरांनो ऐका बरं का नीट. आपल्या आईने आपल्याला सांगितलं की हे बाबा तुझे पप्पा, तुम्ही काय म्हणतात वडिलांना? वा नीट ऐका. आपल्या आईने आपल्याला सांगितलं की बाबा हे तुझे पप्पा, मग अख्खं जग जरी विरोधामध्ये गेलं तर तुम्ही त्यांना काय म्हणताल? हे कशासाठी सांगतोय महाराज? ही अनन्यता आहे. एकदा आईने त्याच्यावरती संस्कार केले, सांगितलं बाबा हे पप्पा, मग सगळं जरी विरोधामध्ये गेलं तरी ते पप्पा म्हणजे पप्पाच, वडील म्हणजे वडील, बाप म्हणजे बाप. तसं आपल्याला कुणी जरी आला आणि कुणी सांगितलं की तुमच्या देवतेपेक्षा आमचा देव मोठा आहे, पण नाही, आमच्या देवतेसारखा या जगतामध्ये दुसरा कोणी नाही, ही अनन्यता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त महाराज सांगतो, जगतामध्ये आपली धर्मपत्नी सोडून सगळ्या ज्या लेडीज आहेत, सगळ्या ज्या बाया आहेत, महाराज म्हणतात त्या आया माना, पण भक्ती करत असताना फक्त आपल्या म्हणजे सेवा करत असताना फक्त आपल्या आईचीच करा. उदाहरण कळलं का तुम्हाला? उदाहरण कळलंय का? काय सांगितलं मी? जगतामध्ये आपली धर्मपत्नी सोडून बाकीच्या बाया या आया माना, पण फक्त सेवा करत असताना फक्त आपल्या आईचीच सेवा करा, इतरत्र करू नका. तद्वत त्याप्रमाणे जगतामध्ये सगळ्यांना गुरु माना, देव माना, पण भक्ती करत असताना एकाच देवतेशी अनन्य व्हा, तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. महाराज, अनन्यता जर पाहायची ठरली, माणसाच्या अनन्यतेपेक्षा राक्षसांची सुद्धा अनन्यता जास्त आहे. नाही, राक्षसांची सुद्धा अनन्यता जास्त आहे. काही जरी झालं, जीवावरती किती संकट आलं तरी सुद्धा महाराज अनन्यता सोडायची नाही. नीट ऐका बरं का. राम रावणाचं युद्ध चालू झालं, आणि राम रावणाचं युद्ध चालू झाल्याच्या नंतर महाराज रावणाचा भाऊ 2 नंबरचा कोण? क्या बात आहे, पुरा ऐकणारे दिसतात रे. कुंभकर्ण का कुंभकर्ण? बर बर, वा. कुंभकर्ण केवढा होता हो? आपल्या माचीच्या पेटी एवढा? मग खूप मोठा होता. कारण राक्षसांचं वर्णन करत असताना अक्राळ, विक्राळ, अवाढव्य, विशाल, महाभयंकर असं वर्णन राक्षसांचं केलं जातं. एकदा तो कुंभकर्ण लढाई करण्यासाठी आला,
राम रावणाचं युद्ध चालू झालं. रावणाने सांगितलं, अरे कुंभकर्णा, अरे किती वेळ झोपतो, चल बाबा, अरे शत्रू आपल्या दाराशी येऊन ठेपलाय, चल बाबा. आणि मग तो कुंभकर्ण आला. कुंभकर्ण म्हणजे असा डुलत डुलतच आला. डुलत डुलत आल्याच्या नंतर महाराज रावणाकडे पाहिलं, आपलं रामाकडे पाहिलं आणि ते सैन्य पाहिलं. 18 पद्म वानर. करता करता आता महाराज तो कुंभकर्ण काय बारीक होता का महाराज? त्याने काय करायचं, ते असा हात फिरवायला लागला का 5-25 ते माकडं आपल्या हातामध्ये यायचे, ते वानेर हातामध्ये यायचे. आणि तो काय करायचा, त्याच्याकडे काय हत्यार नव्हतं, त्याने असे माकडं धरले की 5-50 माकडं असे दाबून मारायचे. पाहता काय तोंडाकड अशा मुठीमध्ये दाबून मारायचे. करता करता महाराज एक 4-5 माकडं वानेर असे हातामध्ये आले. आणि हातामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक गंधमादन आला. गंधमादन आल्याच्या नंतर महाराज तो गंधमादनाला असं त्याने धरलं आणि असं आवळलं. आवळल्याच्या नंतर महाराज त्याच्या रक्त बाहेर आलं, नाका तोंडातून रक्त निघायला लागलं. आणि रक्त निघाल्याच्या नंतर महाराज त्या रक्ताचा वास आला. त्याने इकडं तिकडं पाहिलं, बापरे, वास तर कुठून येतोय समजत नाही. आणि शेवटी महाराज मग त्या गंधमादनाचं थोडंसं रक्त घेतलं, मनगटावरती चोळलं, वास घेतला. म्हटलं बापरे, अत्तराला लाजवील, परफ्यूमला लाजवील, एवढा भारी वास आहे. एक काम करायचं, या वानराला आपण काय करायचं, जीवदान द्यायचं. पण महाराज जीवदान द्यायचं, कारण आपण अत्तरला खर्च करतोच ना, परफ्यूम आपण घेतोच की नाही, आहे की नाही, 200, 250, 300 रुपये. एक काम करायचं, आपण याचं रक्त काढायचं, पण त्याच्यासाठी याला खुराक द्यायचा. खुराक म्हणजे रक्तवाढीचा खुराक द्यायचा. आणि रक्तवाढीचा खुराक देऊन याचा आपण बाटल्याच्या बाटल्या आपण रक्त काढायचं, ते आपण वापरायचं. नीट आहे का बरं का? आणि मग त्या गंधमादनाला म्हटलं, ए गंधमादन, म्हटलं बोल, एक काम कर, तुला सोडून देतो, पण एकदा रावणाचा म्हण. काय, तुला जीवदान देतो, पण एकदा रावणाचा म्हण. तो म्हटला म्हणत नाही जा. तो म्हटला, हे बघ, मारून टाकीन. तो आवळायचा, रक्ताच्या चिळकंड्या उडायच्या, मरणाची स्टेप आली, तो असा दाबायचा, एकदा रावणाचा म्हण, तुला जीवदान देतो, एकदा रावणाचा म्हण, जीवदान देतो. पण शेवटी महाराज त्याने एकदा असं धरलं आणि दाबल्याच्या नंतर नाका तोंडातून रक्त आलं. आणि मग त्या गंधमादनाचे उद्गार आहेत. गंधमादनाने सांगितलं, ए हेंद्रिया, ऐकून ठेव, अरे रामाचा म्हणून मी मरण पत्करील, पण रावणाचा होऊन जगणार नाही, याला अनन्यता म्हणतात. देह जावो अथवा राहो, 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 देह जावो अथवा राहो. पांडुरंग दृढ भाव, पांडुरंग दृढ भाव, शरणना सोडे सर्वथा, शरणना सोडे सर्वथा. ओ पांडुरंग दृढ भाव, पांडुरंग दृढ भाव, शरणन सोडे सर्वथा, शरणन सोडी सर्वथा. देह जावो अथवा रावो. किंवा त्या गंधमादनाचे उद्गार आहेत. गंधमादन म्हणतोय, राम मरे जब हम मरे, मरे हमारी बलाय, हम तो अविनाशी के पोगंडे, किशे मरे ना मारे जाय. अरे तू मारणारा आणि मी मरणारा असं ठरू नको. अरे जोपर्यंत या जगतामध्ये रामाचं नाव आहे, तोपर्यंत या गंधमादनाचं नाव हे अविरत राहणार. तू मारू शकत नाही, याला महाराज अनन्यता म्हणतात. शेवटी महाराज त्या कुंभकर्णाने त्याला दाबला आणि मारून टाकला. पण आज सुद्धा महाराज गंधमादनाचं नाव आहे की नाही. कुंभकर्ण काय साधा नव्हता महाराज. त्याचं जर वर्णन पाहायचं ठरलं, एवढा अवाढव्य विशाल होता. एक मिनिट आहे का, एकदा काय झालं, भीमाला गर्व झाला, गर्व. आणि भगवान परमात्म्याचं असं ब्रीद आहे महाराज, ज्याला गर्व झाला,
कारण कुठलाही गर्व होऊ द्या, ज्ञानाचा गर्व होऊ द्या, भक्तीचा गर्व होऊ द्या, कारण गंमत तशी बरं का महाराज, वाजवायचं जरी गर्व झालं ना तरी त्याला आपला बाप, कीर्तनकाराला जरी ज्ञानाचा गर्व झाला तरी त्यालाही त्याचा बाप, गायकाला जरी त्याला त्याचा गर्व झाला तरी गायक सुद्धा त्याचे. कारण महाराज भक्ती करत असताना गर्व कधीच धरायचा नाही. कारण एक मिनिट तुम्हाला एक असं वाक्य विचारतो महाराज, शेतकऱ्याचं उदाहरण दिलंय. ज्ञान चांगलं की नाही, पण ज्ञानावरती जर अहंकार आला, म्हणजे ज्ञान मिळवल्यानंतर जर अहंकार आला तर ते ज्ञान उपयोगाचं आहे का? मग ज्ञान जीवनामध्ये गरजेचंच नाही का? एकदा काय झालं, एक शेतकरी आपला नांगर हाकत होता. नांगर नीट आहे का बरं का, नांगर तुमच्याकडं नांगर हाकत होता. आता पहिल्या काळामध्ये वेगळं होतं आणि आत्ताच्या काळामध्ये वेगळं आहे. पहिल्या काळामध्ये महाराज मालकांना घाबरत होते लोक, आता घाबरतात का? आता मालकालाच घाबरावं लागतंय की नौकर पळून जातोय का. मग अशीच महाराज बोलले, आमच्याकडे नौकर म्हणजे कामगारच भेटत नाही. त्याच्यामुळं आजकाल शेतकऱ्याला सुद्धा नौकराला घाबरावं लागतं. म्हणून तो आपला पहिल्या काळातला त्याने आपला नांगर हाकता 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 त्याच्या पायामध्ये काटा मोडला. काटा कळतो ना, येड्या बाबळीचा. तुमच्याकडे आहे का येडी बाबळ? जी कुठंच कामाला येत नाही ती येडी बाबळ म्हणतोय. ती येडी बाबळीचा काटा आपला पायामध्ये रुतला. पायामध्ये रुतल्यानंतर महाराज आता तो मालकाला मानणारा होता, मालकाची आज्ञा पाळणारा होता. त्याने काय केलं, खाली वाकून काटा काढायला लागला. पण महाराज त्याने विचार केला आता टाइम होईल, म्हणून त्याने असा पाय काय केला, असा काय म्हणता तुमच्याकडं, हा घासला हा घासला, खरचटला. आणि खरचटल्याच्या नंतर महाराज तो पाया असा म्हणजे काटा जो होता तो असा खुडल्या गेला. तसंच लंगडत 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 त्याने काय केलं, नांगर हाकला. न्याहारीची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, म्हणून न्याहारी घेऊन आल्याच्या नंतर याने कसं तरी नांगर आपला साईडला एका काडेवरती आणला, नांगर सोडला, बैल वगैरे बांधल्यानंतर तो जेवणासाठी बसायचा. पण पायामध्ये काटा घुसल्यानंतर महाराज जेवण तरी गोड जाईल का? हा, मग त्याने काय केलं, तो म्हटलं जेवणाच्या अगोदर या काट्याचा काटा काढावा. काहींना कळलं, काहींना कळलं उद्या सकाळी काट्याचा म्हणजे काटा काढला पाहिजे. म्हणून त्याने काय केला, दुसऱ्या बाबळी जवळ गेला, तिचा काटा काढला आणि त्याने काय केलं, त्या पायातला काटा त्या काट्याने काढला. आता पायातला काटा त्या काट्याने काढल्यानंतर महाराज जो पायातला काटा बाहेर आलेला त्याला हातावरती घेतला. तो म्हटला काय रे, कळत नाही म्हटला, मी सापडलो का तुला, माझ्याच पायात कसा घुसला? तो म्हटला तुला मी जिवंत ठेवणार नाही. म्हणून त्याने खाली एक दगड घेतला, हातात एक दगड घेतला, त्या खालच्या दगडावरती त्याने तो काटा ठेवला आणि त्याला काय केलं, भुगा केला, ठ्याचा खाल्ला का नाही आज? खाल्ला. बारीक भुगा केला आणि मारून टाका म्हटला, तुला मारून टाकतो, कोणाला त्रास देणार नाही. पण त्याने जो दुसरा जो काटा होता, त्या ज्या काट्याने काटा काढला त्या काट्याला म्हटला, काय काटे साहेब, आजपर्यंत एवढा त्रास मला 2-2.5 तास होत होता, एका क्षणार्धामध्ये तू माझा काय केला, तो त्रास नाहीसा केला. मी तुला कधीच जन्मात विसरणार नाही. म्हणून त्याने तो काटा घेतला आणि वरच्या खिशामध्ये ठेवला. खिशामध्ये ठेवल्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण केल्याच्या नंतर पुन्हा नांगर हाकला. नांगर हाकल्यानंतर पुन्हा त्याची घरी जाण्याची वेळ झाली. घरी आल्याच्या नंतर बैलाची सोडबांध वगैरे केली, त्यांना पाणी वैरण वगैरे टाकली. आता घरी आला महाराज. थकलेले माणसं, दमलेले माणसं, म्हणजे घामाघूम शुधातूर तृषातूर झालेले माणसं महाराज संध्याकाळी जेवण झाल्याबरोबर काय करतात, लगेच झोपतात. महाराज तो एवढा दमलेला होता, तो खाता खाताच चालला, मी झोपी म्हणतोय, खाता खाता झोपायला लागला. आणि झोपायला लागल्याच्या नंतर महाराज त्याच्या मंडळीने आतरून वगैरे टाकलं, तो आपला झोपला. आता झोपल्याच्या नंतर सरळ जोपर्यंत होता तोपर्यंत काटा शांत होता. आता माणसं झोपेमध्ये कूस बदलतात की नाही? तुमच्याकडे कूस बदलतात की नाही? अहो कुसच काय घेऊन बसले, घरच्या घर बदलीत येत. लय अवघड आहे झोपाचं महाराज. अहो उशाला जर उशी असली तर ती सकाळी पाहिल्यानंतर पाय त्याला भेटती. आळंदीमध्ये तर आम्ही होतो महाराज, आता महाराजांना आम्ही आळंदीत होतो. काही काही पोरं तर असे झोपायचे, त्यांच्या वळकटे आम्ही खोलीत नेऊन ठेवलं तरी पोरग झोपलेलंच. म्हणजे काही काहींच्या अशा तुम्हाला माहिती आहे का नाही महाराज, एकदा राहुरी साईडचे आमच्या धर्मशाळेमध्ये
सप्ताहाला आले आणि सप्ताहाला आल्याच्या नंतर एक माणूस असा होता महाराज, नेमका चौकात झोपायचा, हे मला बोंबाटण्याची बोंबाटण्या, असा जाड होता आणि असा घोरायचा तर सगळे जागे राहायचे आणि तो एकटा झोपायचा रात्रभर. शेवटी एक बिलिंदर होताच, कारण देवाने अशा जोड्या जन्माला आणलेल्या आहेत. हा चॅप्टर तर त्याच्यापेक्षा तो महा चॅप्टर. महाराज त्याने काय केलं, मिरचीचा भुकटा घेतला आणि त्याने घोरायचं ते श्वास सोडला आणि परत ज्यावेळेस ओढायला लागला त्यावेळेस फक्त असा तोंडापाशी धरला आणि जसं त्याने श्वास ओढला तशी मिरची आतमध्ये गेली. आता मिरचीचा भुकटा आतमध्ये गेल्यानंतर किती आनंद झाला असेल त्याला. तेवढ्यामध्ये महाराज हा डायरेक्ट खुलीमध्ये येऊन जाऊन झोपला. महाराज सगळी धर्मशाळा झोपली ना, रात्रभर जागा होता. मला सांगायचं कशासाठी, हे आमच्या करामती होत्या, म्हणजे मी नाही केलं ते सांग लोकांच्या त्या झोपा. मग तो आपला सरळ झोपलेला होता तोपर्यंत काटा व्यवस्थित होता. या अंगावरून त्या अंगावर ज्या वेळ व्हायला लागला त्यावेळेस जो असा सरळ जो काटा होता तो काटा डायरेक्ट आडवा झाला आणि डायरेक्ट छातीमध्ये घुसला. छातीमध्ये घुसल्यानंतर आई 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 कोण कोण कोण, आणि तेवढ्यामध्ये महाराज बायका पोरं उठले, म्हटले झालंय काय, स्वप्न वगैरे पडलंय का. नाही, काटा 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 म्हटल्यानंतर त्यांनी ती बंडी वगैरे बनियन वगैरे काढला. काढल्याच्या नंतर तो काटा त्यांनी काढायचा प्रयत्न केला पण काटा आतमध्ये घुसला. आता काय करायचं, म्हटले चला मायनीला जाऊ द्या. रात्रीचीच गाडी काढली, मायनीला गेले. मायनीला गेल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हा काटा छातीमध्ये घुसलाय, याचं 12 टाक्याचं ऑपरेशन करावं लागेल. तर तुमची जर सही मिळाली तर ऑपरेशन करेल, त्याला कमीत कमी 50 हजार रुपये खर्च येईल. माझा दृष्टांत संपला. तुम्हाला 1 मिनिट विचारतो, पायातला काटा चांगला की छातीत मोडलेला काटा चांगला? मला तर असं वाटतं इथंच मला अटॅक यावा आणि तुमच्याच पोटी जन्म घ्यावा. बरोबर बोलले तुम्ही, पायातला काटा चांगला. मग पायातला काटा जर चांगला होता, राहू द्यायचा होता 2-5 वर्ष. अय, कुठला काटा चांगला? अरे पायातला हे काटा चांगला नाही आणि छातीत मोडलेला हे काटा चांगला नाही. पायातला काटा हा अज्ञानाचा काटा आणि छातीत मोडलेला काटा हा ज्ञानाचा काटा. अज्ञानाच्या काट्याने ज्ञानाच्या काट्याने अज्ञानाचा काटा काढला की अज्ञानाचाही काटा जसा फेकून दिला पाहिजे तसा ज्ञानाचाही काटा फेकून दिला पाहिजे. त्यावेळेसच भगवंताची भक्ती प्राप्त होते ना, भगवंताची म्हणजे भगवंत आपल्याला प्राप्त होतो, अन्यथा परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. विठाला महाराज त्या भीमाला जो आहे ना अहंकार झाला, बस माझ्यासारखा योद्धा या 5 पांडवांमध्ये नाही. आणि त्याला अहंकार झाल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्याला त्याची जिरवायचीच होती. भगवान परमात्मा म्हणजे खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. परमात्मा म्हटले याची जिरवायची पण काय करावा. हा पण परमात्म्याच्याकडे आयडिया कमी आहेत का. मग परमात्म्याने विचार केला आणि इकडं महाराज 11 अक्षणी सैन्य, तिकडं 7 अक्षणी सैन्य, कौरव पांडवांचं युद्ध जवळ आलंय. जवळ आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने 5 पांडवांना जवळ घेतलं. जवळ घेतल्याच्या नंतर 5 पांडवांना सांगितलं, अरे आता युद्ध जवळ आलंय, आपल्याला युद्ध करायचंय, कौरवांचा निपात करायचा आहे, आपल्याला त्यांना मारून टाकायचंय. मग त्याच्यासाठी काय हत्यार नको का, स्टेन गन, रिव्हॉल्वर, काय बंदूक वगैरे, घोडा वगैरे काय पाहिजे का नाही. म्हटले हो देवा, तलवारी वगैरे भाले वगैरे पाहिजे, पण आपल्याकडं तर काय नाही. म्हटले एका ठिकाणी आहे, फक्त जाण्यासाठी आणण्यासाठी माणूस पाहिजे, त्याच्यासाठी खोळंबलंय. भीम उठला, देवा काय बोलतो, माणूस नाही का. अरे एवढा मोठा पठ्य आहे, भीम आहे मी, 12,000 हत्तीचं बळ एका भीमामध्ये आहे, पठ्य आहे मी जातो, सांग देवा पत्ता सांग, लगेच निघतो. पत्ता सांग म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, ज्या वेळेस राम रावणाचं युद्ध झालंय तेव्हापासून जे हत्यारं आहेत ना लंकेमध्ये तसेच पडलेत. तिथली हत्यारं फक्त जायचं, बिभीषणाला सांगायचं, माझं नाव सांगितल्याच्या नंतर तो देईल. आणि मग महाराज भीम म्हटलं मी जातो म्हटल्यानंतर भीम निघाला. त्याचा अहंकार परमात्म्याला घालवायचा.
परमात्म्याला असं वाटलं बरं झालं आयती संधी साधून आली. आणि मग भीम निघाला. पहिल्या काय गाड्या गोड्या फोर व्हीलर अमकं धमकं काय नव्हतं. भीम निघाला म्हणजे मजल दरमजल करत महाराज त्या लंकेच्या विशीवरती तो भीम आला. आल्याच्या नंतर एक रखवाली त्या विशीवर राखणदार म्हणजे ती रक्षा करणारी लंकेची ती राक्षसीने त्याला भीमाला असा हात लावला. आडवा हात केल्यानंतर थांब कोण. म्हटलं मला ओळखलं नाही का. अरे तू कोण. अरे तुझ्यासारखे असे कितीतरी माझ्या पुढे येतात. कोण तू. तो म्हटला मी भीम. भीम. अरे कोणी पाठवलंय. म्हटले भगवान श्रीकृष्णाने म्हटल्यानंतर त्या राक्षसिनीला एवढा आनंद झाला महाराज. त्या आनंदाच्या भरामध्ये ती नाचायला लागली. आणि नाचता जसं लहान लेकराला आपण पटकन उचलून आपण जसं कडेवरती घेतो तसं तिने भीमाला उचलून कडेवरती घेतलं. पटा 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 त्या भीमाचे मुके घेतले. तो भीम तर आईस्क्रीमच झाला. भीमाची ताकद किती होती. 12,000 हातीचं बळ एका भीमामध्ये होतं. त्या भीमाला लहान लेकरासारखं त्या राक्षसिनीने उचलून कडेवर घेतलं. मग भीमाची ताकद एवढी. मग राक्षसिनीची केवढी. आणि मग तिला सांगितलं एक काम करा मला दादाकडे जायचे. अरे कोण दादा. अरे म्हटलं बिभीषणाकडे जायचंय. असं का. आणि मग चल. आणि मग त्याला रस्ता दाखवला. तिथं घर दाखवलं. वाडा दाखवला. तिथं नेल्याच्या नंतर महाराज हे दिवसभर थकलेलं दमलेलं भागलेलं शिनलेलं होतं. संध्याकाळी मग आता त्याच्या जेवणात म्हणजे आवडीचा बेत बनवला. पंचपक्वान श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम. आता भीमाचं खाणं काही कमी आहे का महाराज. मस्तपैकी जेवण केलं. जेवलेला होता थकलेला होता. आणि बसल्या ते पण झोपी गेल्याच्या नंतर सकाळी उठलं. उठल्यानंतर महाराज पहिला कार्यक्रम कुठला. उठल्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर त्यांनी बरोबर सांगितलं. कारण महाराज कसं आहे बरं का आपल्या प्रत्येक दिनचर्येला शास्त्र आहे महाराज. शास्त्राशिवाय हिंदूंची दिनचर्या नाही. त्यांनी सांगितलं मसड सोडायची नाही. पहिलं माणूस उठल्याबरोबर पहिल्याने त्याने काय केलं पाहिजे. मुंबईकर मंडळी कुठे गेली आपली. नेरुळकर. उठल्याबरोबर काय केलं पाहिजे. चहा प्यायला पाहिजे. काय केलं पाहिजे बरोबर ना. नाही काही लोक उठल्याबरोबर उठल्याबरोबर आरशा पुढे जातात डायरेक्ट. अरे राहिलेच नाही डोक्याला कव्हर करतो महाराज. हिंदूंची काही नियमावली. माणसाने सकाळी उठल्याबरोबर पहिलं पोट साफ करून आलं पाहिजे. तसा तो भीम सकाळी उठला आणि उठल्यानंतर डबडं घेतलं. अजून खेडेगावात आहे की नाही डबडं घेऊन. कारण पहिल्या काळात वेगळं होतं ना आता वेगळं आहे महाराज. पहिल्या काळात घरी खायचे बाहेर जायचे. नाही मी कशाला बोलवत. आता धाब्यावर काढतात घरी येतात. त्याने डबडं उचललं आपलं गेलं बाहेर गेल्याच्या नंतर बहिरी दिशा वगैरे आटवल्याच्या नंतर तिकडून येतच होतं. येत असताना त्याला आपलं मस्तपैकी तळ्यात मध्ये पाणी दिसल्यानंतर त्याने काय केलं म्हटलं घरी गेल्याच्या नंतर अटॅच बाथरूम. तिथं गेल्यानंतर एक बकेटमध्ये पाणी घ्यायचं. थोडंसं गरम थोडंसं थंड आणि त्याच्यामध्ये थोडं तांब्याने त्या मगाने पाणी घ्यायचं. काही मोकळं होणार नाही. थोडासा साबण लावायचा. काय मजा आहे म्हटलं आपण याच्यात पोहू म्हटल्यानंतर तो काय केलं त्याने डबडं ठेवलं. कपडे काढले आणि डायरेक्ट त्या तळ्यात उडी मारली. नीट आहे का बरं का पोरांनो. तळ्यात उडी मारल्याच्या नंतर मनसोक्त पोहला. अर्धा पाऊण तास पोहला. त्याने विचार केला एवढं पोहलो एवढं मोठं पाणी आता आपण याचा ठाव आणायचा तळ आणायचा म्हणून पुन्हा वरती आला काठावरती. आणि वरून काय मारली बोला. आमच्या नगर भागामध्ये त्याला सुळकी म्हणतात. काय म्हणतात. जशी मारली महाराज 1 ते 1.5 मिनिटं पाण्यात गेला. पण महाराज दम तुटून भीम वरती आला. 3 वेळा भीम दम तुटून वरती आला. पण त्याला काय ठाव आणता आला नाही. त्याला काय तळ आणता आला नाही. वरती आला कपडे घातले डबा उचलला घरी आला. घरी आल्याच्या नंतर बिभीषणाने सांगितलं गरम पाण्याचे नळ आहेत थंड पाण्याचे नळ आहेत. साबण ठेवलाय टॉवेल ठेवलाय मस्तपैकी स्नान करा. तो म्हटला ओ
स्नान करून आलोय. अरे म्हटले कुठं? म्हटले अहो तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही बाहेर त्या लंकेच्या बाहेर तळ बांधलं नाही का? तो म्हटला अरे तळे बांधण्यासाठी निवडून येतात का? अरे निवडून आल्यापासून इकडचा दगड तिकडं केला नाही मी, आणि तू कुठलं म्हणतो तळ? हा तो म्हटला त्या गावाच्या बाहेर नाही का? हा म्हटले कुठलं तळ? कुणी बांधलं? कधी बांधलं? केव्हा बांधलं? हा तो म्हटला एका नाही उजव्या बाजूला. ते म्हटले चल माडीवर. दोघं जर माडीवर गेले आणि त्यांनी सांगितलं ते समोरचं जे तळ दिसतंय ना त्याच्यामध्ये पोहून आलो. ते तुम्हीच बांधलंय ना? मग त्याने डोक्यावरती हात मारून घेतला. म्हटलं अरे भाऊ ते तळ नाही. म्हटलं मग? म्हटले माझा 2 नंबरचा बंधू नाही का कुंभकर्ण? म्हटले हो. त्याचं काय? म्हटले रावणाचं युद्ध झालं. रामाने काय केलं? त्याचा एक एक बाणाने एक अवयव काढला आणि तसाच एक बाण घेतला त्याच्या कपाळावरती मारला. अर्धी कवटी उडाली. आमच्या लंकेच्या बाहेर जाऊन पडली. यंदा पाऊस जास्त झालाय. त्याच्यामध्ये पडलाय पाणी, त्याच्यामध्ये पडलंय पाणी साचलंय, त्याच्यात तू जाऊन आला. आता नीट पोरांनो ऐका बरं का. त्याची अर्धी कवटी एवढी भीमाला ठाव आणता आला नाही, भीमाला तळ आणता आला नाही, तर त्याची अर्धी टवकी एवढी, तर त्याची पूर्ण टवकी केवढी? त्याची पूर्ण टवकी एवढी, तर त्याचं शरीर केवढं? त्याचं शरीर एवढं, तर रावणाचं युद्ध झालं केवढं? महाराज गंमत आहे का नाही? राक्षसांचं किती त्या महाराज कुंभकर्णाचं वर्णन सांगता येईल. त्याची दाढी करायची म्हटलं ना पोरांना, दाढी आता पोरांना नाही, त्या कुंभकर्णाची दाढी करायची म्हटलं ना तर नाव्याला काय करावं लागायचं? शिडी लावावं लागायची. नाभी वरती जायचा. एकदा तर महाराज शिडी लावता लावता महाराज वरती गेला, जसा नाकातले केस कापायला लागला त्याने श्वास ओढला. बाम म्हणजे तुझं नाभी होता तो कात्री सहित आत गेला. जसा गेला अजून सापडला नाही. पाहता काय? अहो लय गोष्टी सांगता. मी नाही मी वाचलंय म्हणून सांगतो. अहो महाराज पहिले लोक सकाळी उठल्याबरोबर विधी वगैरे आटोपली, स्नान वगैरे झालं तर पहिलं दर्शनाला कुठं जायचे? गावातल्या मंदिरामध्ये. तो कुंभकर्ण दर्शनाला जाणार. तो उठल्यानंतर आणि तो जाणार म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये. तर त्याला पूजेसाठी बेल जे होते ना, बेलाचं झाड असतं ना, तर बेलाचे जे पानं आहेत ना ते किती लागायचे? 3 पानाचं एक बेल बाळा. पण ते काय आपल्यासारखं आहे का 4-5 बेल वाहिले झाला मोकळा? असं नाही ना महाराज. तो कुंभकर्णाच्या हातामध्ये जेवढे बेल येते ना तेवढे बेल उचलायचा आणि त्या पिंडीवरती व्हायचा. महाराज तो कुंभकर्ण येण्याच्या अगोदर डोंगरा एवढा ढिगारा त्या पुजाऱ्याला बनवावा लागायचा. एक दिवस त्या पुजाऱ्याने तो ढिगारा बनवला आणि ढिगारा बनवल्याच्या नंतर तिकडून कुंभकर्ण आला. कुंभकर्ण आल्याच्या नंतर महाराज तो ढिगाऱ्याजवळच होता. त्याने विचार केला बापरे कुंभकर्ण आला, आता आपण इथून पळून जायचं कसं काय? कारण तो जवळ आल्याच्या नंतर कोणी थांबत नसो. त्याने काय केलं? डायरेक्ट ढिगाऱ्यातच उडी मारली. गेल्याच्या ढिगाऱ्यात उडी मारली. ढिगाऱ्यात उडी मारल्याच्या नंतर लपला. तो म्हटला हा गेल्याच्या नंतर आपला कार्यक्रम करू, आपण निघून जाऊ. आणि मग महाराज तो कुंभकर्ण आला, पिंडी जवळ आला, पद्मासन घातलं आणि त्याच्यामधलं 1-2 पानं तो कुंभकर्ण उचलत नव्हता. डायरेक्ट याला काय म्हणतात तुमच्याकडे? काय 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 बरोबर बरोबर महाराज. हे खेडेगावात माहिती आहे, हे शहरामध्ये माहिती नाही आमच्याकडं. हा ते डायरेक्ट बरोबर शब्द सांगितलाय. मी सांगणार आहे त्यांचा शब्द. आता तुम्ही शांत बसा बरं का पोरांनो. ऐका, याला काय म्हणतात? वंजोळ. याला याला काय म्हणतात? वंजळ. तू काय म्हणला माहिती का? वांझाळ. एवढी मराठी गावरण नको करू भाऊ. याला पसा, याला वंजळ. तुला चिपट निपट आठवा निठवा आधुली पायली हे माहितीये का? म्हाताऱ्या बाय म्हणजे म्हाताऱ्या असतील त्यांनी सांगा बरं का किती मानाची पायली होती? 16 मानाची पायली. 16 मानाची पायली. आणि किती पायल्याचं मन? 16 पायल्याचं मन. बरं एका पोत्यामध्ये किती पायल्या बसतात?
बरं जाऊ द्या, आपलं कुठपर्यंत आलं होतं, जाऊ द्या. महत्वाचं मला सांगायचं कशासाठी, हे यूट्यूबवाले करतायत ना, बरोबर ना तुम्ही, हे आहे ना, ह्या गोष्टी ह्या खेड्यातल्या लेकरांना माहिती आहेत, पण शहरातल्या लेकरांना माहिती नाही. असं म्हटल्यानंतर आणि काही माहिती म्हणतात, हे लेकरांना माहिती, पण त्यांना कळण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करा. ऐका बरं का, आपलं कुठपर्यंत आलं होतं, ओंजळभर, बरोबर, ओंजळभर पसाभर. महाराज महत्वाचं सांगायचं होतं, याला काय म्हणतात पोरांनो, आता मोठी याला म्हणतात रे. असं समजा काहीतरी तुला असं उचलायचंय आणि असं डायरेक्ट हात घातला ना, उचललं, त्याला काय म्हणता तुम्ही, बचक. याला बचक बल म्हणतात किंवा बुचकुल म्हणतात. त्यांनी शब्द बरोबर सांगितले, बरोबर ना, बुचकुल भर किंवा बचक भर. तेव्हा कुंभकर्ण काय करायचं, असं बिंदास हात घालायचा आणि बुचकुल भर असल बचक भर असल ते बेल घ्यायचा आणि पिंडीवरती व्हायचा. करता करता महाराज आता बामण किती खाली लपला असेल ते भटजी. अहो महाराज त्याला डायरेक्ट असा त्याने उचलला, जसा उचलला तसा पिंडीवरती. त्याने विचार केला इथंच पालथं पडून राहायचं, आता मात्र हलायचं नाही. आता काय याच्या हातामध्ये सापडलं का मेलच, कारण आपण इथून पळायला लागलो, त्यांनी जर धरलं, कारण जे ब्राह्मण त्याच्या दिसत केवढं होतं, फक्त अंगठ्या एवढं, कुंभकर्णाच्या अंगठ्या एवढं, ते तसाच पडून राहिला. पण जुने माणसं, विनेकरी जुने माणसं तुमच्याकडे शिलांगणाला जातात का, कधी जातात, वा शिलांगणाला. आता तुमच्याकडे परभणी भागातले सगळे माझे मित्रमंडळी आहेत. परभणी भागामध्ये महाराज आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे, त्यांचा पण पिवळाच फेटा राहायचा. जवळजवळ तुमच्याकडे म्हातारे माणसं काय करतात, अजून सुद्धा पिवळे फेटे बांधतात. आणि ही त्यांची एक शान आहे बरं का महाराज, ही या परभणी भागातल्या लोकांची शान आहे. एक पंचा खांद्यावरती आणि पिवळा फेटा. तर पहिले जुने लोक इकडं सुद्धा मला वाटतं बाळूमामा, श्री सद्गुरू बाळूमामा, ते सुद्धा मला वाटतंय महाराज पिवळा फेटा वापरायचे. जुने लोक जर मंदिरामध्ये गेले किंवा शिलांगणाला गेले आणि तिथं पाया पडले, आपल्या घरचं जे धान उगलेलं असतं, 10 दिवसाचं जे धान उगलेलं असतं, काय म्हणतात तुमच्याकडं, खत. अहो आपण जे घट बसवतो ना आता नवरात्रीला, ते घट बसवल्याच्या नंतर जे आपण धान्य टाकतो ते उगल्या जातं, त्याला काय म्हणतात, त्याला धान म्हणतात. धान, ते धान उगलेलं ते आपण घेऊन जातो, तिथं वाहतो आणि तिथलं देवाच्या पायावरचं घेतो आणि कुठं घालतो, काही टोपीमध्ये घालतात, कारण लोकांना आता टोप्या घालायची सवय लागली. नाही तसं नाही म्हणायचं मला, ते आपलं फेट्यामध्ये खोवायचं. तसं त्याने काय केलं, त्या कुंभकर्णाने तो तिथले जे बेल होते 2-4 बेल ते उचलायचे. तर आता तो काय 2-4 बेल उचलल का, आपल्या जेवढे हातामध्ये येतील तेवढे उचलायचे. म्हणून त्याने पुन्हा बुचकुली मारली आणि त्याच्यावरती हात घातल्याबरोबर मारा, बामण सुद्धा त्याच्या बुचकुलीमध्ये आला, डायरेक्ट धरला फेट्यामध्ये कोंबला. पाहता काय, बामण कोंबला डायरेक्ट फेट्यात आणि तो उठला, पूजा झाली, घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाने असं फेट्याला वरती धरला. आता तो फेटा काय बारीक असेल का महाराज, फेट्याला धरला, हळूच असा टाचावर करून बघायला लागला. हो 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 हो, खालचं सगळं मुंगीवाणी दिसायला लागलंय. आता काय जगत नाही म्हटला, मरतोय आता म्हटला. जर इथून जर पडलो ना खाली तर धाम परम डायरेक्ट देवपूर गाडीनी यमपुरीला, मध्ये थांबणारच नाही. तिथं दबी धरून राहिला. त्याने विचार केला हे घरी गेलं हे जेवणारच आहे आता, मग जेवायच्या टायमाला हे फेटा काढणार, कुठंतरी आपल्या मांडीजवळ ठेवील, कॉटवरती ठेवील. त्याने काढून ठेवला. ह्या जेवणाच्या नादी लागला की आपण धूम ठोकायची. आणि मग महाराज कुंभकर्ण आला. घरी आल्याच्या नंतर त्याला सांगितलं चला जेवायला, जेवायला चला म्हटल्याच्या नंतर कुंभकर्णाने काय केलं, फेटा काढायचा, हात धुवायचा म्हटल्यानंतर फेटा काढायचा. मग त्याने फेटा काढला आणि काढल्याच्या नंतर आपल्या मांडीजवळ नाही ठेवला, पलंगावरती नाही ठेवला. पहिल्या भिंतीला खुंट्या राहायच्या, खुंट्या. जुन्या काळात आताच्या नवीन बांगल्याला नाही, जुन्या घराला खुंटी राहायच्या. त्याने जसा फेटा काढला तसा त्या खुंटीला अडकून दिला. लटकलं ना बामण, पाहता काय महाराज, तो ब्राह्मण लटकला आणि त्याच्या खाली तो महाराज कुंभकर्ण जेवायला बसला. आता कुंभकर्णाच्या हातामध्ये गंधमादन अंगठ्या एवढा
तर कुंभकर्णाचा हात केवढा, कुंभकर्णाचा हात एवढा तर त्याची जेवायची वाटी केवढी, त्याची जेवायची वाटी केवढी तर त्याचं जेवायचं ताट केवढं. महाराज त्याचं ताट जेवणासाठी आलो, मस्तपैकी फेटा काढला, शर्ट काढला, जेवायला बसला. आता महाराज वरती लोटकळून ब्राह्मण किती वेळ लटकणार. महाराज थकला, दमला, म्हटला असाही मारणार तसाही मारणार, याच्या डोक्यात जर पडलो तर खडा पडल्यासारखा होईल, जाऊ दे मुरुदे म्हटला. त्याने जसं वरून सुटला महाराज, ब्राह्मण जरा तसा सुटला तसा डायरेक्ट कुंभकर्णाच्या आमटीच्या वाटीत पडल्याच्या नंतर कुंभकर्णारी आमटी खाण्यासाठी जसा फुरका मारण्यासाठी महाराज आमटीच्या वाटीमध्ये जसा हात घातला तर त्याच्यामध्ये तो दिसला. त्याला वाचलं लसणाचीच पाकळी आहे काय नू, त्याने पटकन घेतलं, तोंडात टाकले, गेला मरून पाहता काय महाराज जसा माबन गेला तसा अजून सापडला नाही. मला सांगायचंय काय, एवढा अवाढव्य एवढा विशाल असलेला हा कुंभकर्ण, पण महाराज त्या कुंभकर्णाच्या तावडीमधून मरायचं नाही तर महाराज राम मरे जब हम मरे मरे हमारी बराय, हम तो अविनाशी के पोगंडे किसे मरे ना मारे जाय. याला अनन्यता म्हणतात. अनन्यता असली तर ती संतांची आहे. विडाला किती अनन्यता सांगावं मला. सगळ्या संतांची अनन्यता जर पाहिजे ठरली. एकदा काय झालं, ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई पंढरपुरामध्ये गेले. पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याजवळ आल्याच्या नंतर परमात्म्याने सांगितलं, माऊली बोला काय मत आहे. त्यांनी सांगितलं, भूतळीचे तीर्थ पहावे नयने, भूतळाचे तीर्थ पाहिजे म्हणतो, पण आम्ही 4 जण आहेत, असं वाटतं जर नामदेवराय जर आमच्या बरोबर आले तर बरं होईल. भगवान परमात्मा म्हटले मग अडचण काय, घेऊन जा म्हटल्याच्या नंतर महाराज नामदेवराय जवळ ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई आले. आणि मुक्ताबाई आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, एक काम करा, आपल्याला तीर्थयात्रा भ्रमण करायची. नामदेवराय म्हटले, माऊली 1 मिनिट थांबा, मी असा जातो ना असा येतो. म्हटले काय हरकत नाही नामदेवराय, तुम्ही जाण या. नामदेवराय डायरेक्ट भगवान परमात्म्याजवळ आले. कारण भगवान परमात्म्याचं आणि नामदेवरायांचं आदल्या दिवशी ठरवलं होतं की मला सोडून तू कुठं जायचं नाही आणि तुला सोडून मी कुठं जाणार नाही, हे आदल्या दिवशी ठरलं होतं. कारण माझ्याशिवाय तुला करमत नाही आणि तुझ्याशिवाय मला करमत नाही, हे ठरलं होतं. आणि ठरलं होतं म्हटल्यानंतर महाराज नामदेवराय आले. भगवान परमात्म्याला म्हटले, काय रे देवा, अय देवा काय चाललंय तुझं, माणसं पाहून पार्टी बदलतो तू. हा, रात्री कालच्याला आपल्याला काय ठरलं होतं, आपल्याकडं कोणी आलं तर मात्र तू सुद्धा मला सोडून जायचं नाही आणि मी सुद्धा तुला सोडून जाणार नाही, असं ठरलं होतं ना. म्हटले हो नामदेवराय खरंच ठरलं होतं, पण का रे देवा आज ज्ञानोबाराय आले, माऊली आले तर तुम्ही काय म्हणतात तीर्थयात्रेला जा. आणि मग परमात्म्याने सांगितलं, रे तुला माहितीये का नामा ते कोण आहेत माहितीये का. म्हटले कोण. महाराज म्हणतात, तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा. आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तुला ज्याच्या बरोबर पाठवतो ते कोण आहेत, तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. नामदेवराय म्हटले, देवा तू म्हणतोय म्हणून मी जायला तयार आहे, पण एक काम कर. म्हटले काय. ते दिसतंय मला जोगडं. आपल्याकडे काय म्हणायचे आळंदीमध्ये, आपल्याला आळंदीमध्ये हा बरोबर आहे का, शब्द वेगळा आहे. परफेक्ट अभ्यास केलाय महाराज. जोगड्या म्हणायचे, जोगड्या आपल्याला आहे का नाही. जोग महाराजाच्या संस्थेत शिकली होते ना म्हणून जोगडे म्हणतात. पण तुम्हाला एक सांगू महाराज, त्यांचा म्हणण्याचा भाव वेगळा होता. बरोबर. तो आपण अर्थ आपण लावायचो. जोग महाराजाच्या संस्थेत शिकलो
शिकत होतो म्हणून आपण आपल्याला जोगड्या म्हणायचे, पण तो अर्थ त्यांना नाही. ते लावत नव्हते, कारण आळंदीमधले काही लोक सुद्धा महाराज आपल्याला त्रास देत होते. पण खरं सांगू, आळंदीच्या परिसरातले जे लोक आहेत ना, त्यांचा जेवढा वारकऱ्यांना सपोर्ट होता तेवढा सपोर्ट भारताच्या कुठल्याच जागेवरचा नाही. कारण महाराज एक रत्न आळंदीमध्ये असं जन्माला आलं तर ते कुणाच्या भाकरीवरती? मधुकरी. या मधुकरीच्या भाकरीवरती. आणि ती मधुकरी पंचक्रोशीतली होती. जाऊ द्या, मला विषय काय सांगायचा आहे, आपल्याला जोगड्या म्हणायचे, कारण कधी कधी आपण भगव्या लुंग्या पण लावायचो, आहे का नाही. मग त्या नामदेवरायांना, आपलं ज्ञानोबारायांना नामदेवराय म्हटले, हे दिसतंय जरा जोगडं दिसतंय, कारण हा भगवान शंकराचा भक्त दिसतोय. हा म्हणल पड या महादेवाच्या पाया, पड त्या पिंडीच्या पाया, पड आमक्याच्या पाया. पण नामदेवराय म्हटले, देवा कटावरी कर नाही जा देवाचे, नेगे मी तयाचे दर्शन, कटावरी कर नाही जा देवाचे. कटावर कर ज्या देवाचे नसतील आणि विटेवरती जो उभा देव नसेल त्याच्या मी पाया पडणार नाही. भगवान परमात्मा म्हटल्यावर जा तर खरं. आणि मग ज्या दिवशी महाराज नामदेवरायाचा हात ज्ञानोबारायांच्या हातात दिला, आपल्या वारकरी संप्रदायाचं एक भाग्य म्हणायचं, ज्या दिवशी ज्ञान आणि भक्ती एकत्र आली त्यावेळेस महाराज आपल्या भक्तीचा आणि ज्ञानाचा झेंडा हा फडकायला लागला. ही आपल्या वारकरी संप्रदायाची ताकद झाली. विठाला विठाला. नामदेवरायांची भक्ती देखील तशीच. दुसऱ्या देवाचा देव म्हणू, दुसऱ्या देवाला देव म्हणू तर आम्हाला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागेल. तुकोबरायांची भक्ती तशीच. महाराज नाथबाबांचे पूर्वज भंदास महाराज सुळावरती देण्याचा प्रसंग आला. ज्यावेळेस भंदास महाराज आला त्यावेळेस भंदास महाराजांनी स्वतः म्हणावं, जय आकाशवर पड पाये ब्रह्म भोळे भंडालये, वरवानळ त्रिभुवन खाये, परमी तुझीच वास पाहे गा विठोबा. वरवानळ त्रिभुवन खाये, बल तैसे वर पडो भारी, नेमान टळे निर्धारे, जैशी प्रतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास अवधारी गा विठोबा, न करी अनेकाचा पांगेला, नामधारक हो बस सप्तसागर एक वटवती, जय विरोनी जाय. सगळ्यांच्या पाठ आहे, सांगण्यात वेळ घालत नाही महाराज. डोक्यावरती आकाश जरी कोसळलं तर मी दुसऱ्या देवाची भक्ती करणार नाही. स्वतः भंदास महाराजांनी सांगावं, नामदेव महाराजांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, सगळ्या संतांनी एकच सांगितलं की आम्ही दुसऱ्या देवाला देव म्हणणार नाही. आम्हाला फक्त भक्ती करण्यासाठी पांडुरंग परमात्मा तितकाच प्रमाण, असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय देवीचा धावा करत असताना त्यांच्या अनन्यतेला बाधा येत नाही का विठाला. तर ऐका बर का, अनन्यतेला त्यांच्या बाधा येत नाही. का बाधा येत नाही तर महाराज नीट ऐका, आपण देवी आणि देव हे कसे मानलेत? भिन्न मानलेत, भिन्न. पण देव आणि देवी हे मात्र भिन्न नाही. त्याच परमात्म्याची चित्त शक्ती म्हणजे स्वतः जगदंबा देवी आहे, भगवती देवी आहे. आणि तुकोबारायांना जर या ठिकाणी वर्णन करायचं असेल तर ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करत असताना महाराज म्हणतात, हे विठाबाई, हे विश्वंभर देवी, भवाचा छेद करणारी देवी आई, तू आमच्यासाठी लवकर धावून ये. त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. विठाबाई विश्वंभरे धावनिया येई वो 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 येई वो
येईवो येई धावोनिया विलंब का बाया लावेला कृपाळे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये 3 वेळा त्रिवार धावा केलाय. अभंगाच्या पहिल्या चरणात, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये. नीट आहे का? येईवो येई धावून या 3 वेळा म्हटले. आई तू धावून ये, न करी आता आळसा वेरू. आई तू आळस करू नको. 3 वेळा धावा केलाय आणि शेवटी सांगितलंय ने गे माझी वाचा विसावा. आई जोपर्यंत तू धावून येऊन आम्हाला संकट मुक्त करणार नाही तोपर्यंत माझी वाणी तुझा धावा करत राहणार. म्हणजे त्रिवार धावा केलाय. नीट आहे का बरं का? एकदा म्हटल्यानंतर ज्या वेळेस ऐकलं जात नाही, 2दा म्हटल्यानंतर ज्या वेळेस ऐकलं जात नाही, त्यावेळेस आपण काय करतो? 3दा सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला समजा कळलं नाही, तुम्हाला एका विषयाला 1 उदाहरण सांगितलं, कळलं नाही, त्याला किती उदाहरणं सांगितले मी? कुठले ठीक आहे, 3 सांगितले आहे का नाही? अनन्यतेकरता मी 3 उदाहरणं सांगितलेत. पतिव्रतेचं उदाहरण सांगितलं, सूर्यविकाशिनी कमळ सांगितलं आणि चातकाचिनी कर्वे म्हणजे चातकाचं वर्णन सांगितलं. म्हणजे त्यावेळेत तुम्हाला त्याचं वर्णन कळतं. तसं महाराज जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याचा त्रिवार धावा करतात, जगदंबेचा त्रिवार धावा करतात. तर ती जगदंबा नेमकी कुठली? महाराज खऱ्या जगदंबेचं वर्णन महाराज साधू संतांनी केलंय. मला वाटतंय ज्ञानोबारायांनी त्या जगदंबेचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात, तो विटेवरी सखये बाजी हो करी कृपा. हे माझे मन लाग तुझे पाजी हो करी कृपा. सावळे सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनो हरी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखली वरून बिटाई. सच्चिदानंद बाई वो करी कृपा. सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा. सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा. सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा. देवतेचं वर्णन केलंय. पंढरपुरी राजली डोळा पाहिली संती देखली वरून बेटाये. सच्चिदानंद अंबाबाई हो करी. सच्चिदानंद अंबाबाई सत चित आणि आनंद या 3 भागाने ती परिपूर्णतम आहे. ती परिपूर्णतम असल्यामुळे त्या आईला जगद्गुरु तुकोबाराय त्रिवार धावा करून म्हणतात, आई तू ये धावोनिया. आणि आई तुला येण्यासाठी एवढा मात्र उशीर का? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई. दय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरे हरे दय 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 विठोबा रखुमाई. हरे 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 दय दय विठोबा रखुमाई. येईवो येई धावोनिया विलंब का बाया लावेला कृपाळे. विठाबाई विश्वंबरे भवच्छेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. महाराज सगळ्या संतांचं वर्णन करत असताना असंच वर्णन केलंय. त्या जगदंबेचं वर्णन करत असताना नादबाबाने सुद्धा वर्णन केलंय का? केलंय की नाही? निर्गुण निराकारातली देवी प्रगट झाली आणि ती अवताराला आली. कारण भगवान परमात्मा
त्याला रंगही नाही, त्या परमात्म्याला रूपही नाही. महाराज म्हणतात रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. किंवा महाराज म्हणतात नवता काळा गोरा खुजाला ठेंगला, नवता काळा गोरा खुजाला ठेंगला. हो, नव्हता काळा गोरा खुजाना, तो काळाही नाही, खुजाही नाही, ठेंगणा नाही, पण निर्गुण निराकारातला भगवान परमात्मा अवताराला आला. ती देवी अवतार आली. कारण वर्णन करत असताना देवीचं आणि परमात्म्याचं वर्णन जरी केलं असलं तरी ते महाराज एकच वर्णन आहे, त्याच्यामध्ये बाधा नाही. पाहताना आपली दृष्टी ज्ञानरूप झाली तर त्या परमात्म्याचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचल्या जातं. म्हणून महाराज म्हणतात आनंदी निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, मैत्यातुर मर्दना लागुणे, त्रिभुजपती करवया धारणे, भक्ता लागी तो पावती निर्वाणे, भक्ता लागी तो पावती निर्वाणे. खरं सांगू महाराज, तुमच्या पाचवडकर गावच्या लोकांचं भाग्य आहे महाराज. असं रत्न तुम्ही चापून हातामध्ये ठेवलंय. कारण खरं सांगू महाराज, कीर्तनकार भरपूर आहेत, पण काही काहींच्या काकडे सुद्धा पाठ नाहीत. माफी मागून बोलतो जरा. त्यांना काकडा नाही, पण बऱ्याच ठिकाणी असू द्या, बाथरूमला वगैरे बऱ्याच ठिकाणी असं आहे महाराज. पण हे महाराष्ट्रातलं आणि महत्वाचं म्हणजे आमच्या भागाचं परभणीचं हे वैभव आहे. मी नगरचा आहे आणि ते परभणीचं आहे, पण ते परभणी तर राहिला आहेत कारण जगात जर्मनी आणि भारतात परभणी. खरं सांगू तुम्हाला महाराज, असा हिरा 40 वर्ष तुमच्या गावात राहतो म्हटल्याच्या नंतर मी हँग झालो. कारण कलाकार हा कोणाच्या बंधनात राहत नाही. आणि महाराज कलाकार पण भरपूर भेटतील, नीट आहे का बरं का. गायक भरपूर भेटतील, वादक भरपूर भेटतील, पण आचरणशील माणूस या जगाच्या पाठीवर भेटणं हे मुश्किल आहे. आणि ते आचरण आम्ही आमच्या डोळ्याने आळंदीपासून पाहतोय जसंच्या तसंच. कारण महाराज आचरणशील माणूस आपल्याला तुम्हाला चुकून पण भेटणार नाही. आणि तुमचं भाग्य आहे महाराज. नुसतं आचरणशीलच असून चालत नाही. आचरणशील आहेत, गायक आहेत, वादक आहेत, कीर्तनकार आहेत, तुम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी सुद्धा ते तत्पर आहेत. किती तुमची सेवा करावी, किती तुमची सेवा करावी. खरंच महाराज माझं दंडवत आहे तुम्हाला. कारण सेवा करत असताना त्यांनी मगाशी सांगितलं आम्ही फिरायला जाणार. कारण ज्या ठिकाणी परीक्षिती राजांना, आपलं परीक्षिती राजाने भागवत सांगितलं, शुकाचार्याने परीक्षितीला 7 दिवस भागवत सांगितलं आणि भागवत सांगितल्याच्या नंतर महाराज त्या राजाचा उद्धार झाला. ते ठिकाण चांगल्या चांगल्या कीर्तनकारांना माहीत नाही, त्या ठिकाणी तुमच्यासारखे लोक घेऊन जातात. हे भाग्य कुणाचं आहे? हे भाग्य त्यांचं, हे तुमच्यावरती आहे आणि तुमचं भाग्य त्यांच्यावरती आहे. असं माणूस मिळणं शक्य नाही महाराज. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो बरेच कीर्तनकार आहेत, बरेच गायक वादक आहेत. आता मी जेवढे जेवढे प्रमाण म्हटलो तेवढे प्रमाण त्यांच्या पाठ आहेत, पण त्यांच्या पाठ जेवढे तेवढे आमच्या असतील का नाही हे मात्र. आम्ही त्या काळामध्ये एकत्र अभ्यास केलेला आहे महाराज. महाराजांनी आम्ही ते फक्त केंद्रेमध्ये राहायचे आणि आम्ही उंबरेकरमध्ये राहायचो. आमच्या दोघांच्या मध्ये फक्त एकच धर्मशाळा राहायची. मला वाटतं मी 2000 सालचा 400 विद्यार्थ्यातला 1 नंबरचा कीर्तनकार आलेलो आहे. 400 विद्यार्थ्यामध्ये त्यावेळेस महाराज पण होते आमचे कीर्तन ऐकायला. म्हणजे कसं असतं, पाणी समुद्राचं असतं, पण ते झऱ्यातून आल्याच्या नंतर आपण कोणाचं म्हणतो,
ते समुद्राचं म्हणत नाही, आपण झऱ्याचं म्हणतो, कारण झऱ्याचं पाणी हे गोड लागतं आणि समुद्राचं पाणी हे खारट लागतं. तसा हा आमचा समुद्र आहे आणि आम्ही त्यांचे झरे आहेत. त्यांचं पर्क्युलेशन आमच्यामधून होतं आणि ते तुमच्यापर्यंत येतं, एवढंच आहे. कारण ज्ञान त्यांचं आहे, गुरुवर्यांचं आहे, गुरुबंधूंचं ज्ञान हे फक्त तुमच्या जवळ येतं. अशीच सात महाराज शेवटपर्यंत राहू, एवढीच फक्त माऊली चरणी प्रार्थना. चला. निर्गुण निराकारातली देवी सगुण साकार झाली, आकाराला आली आणि आकाराला आल्याच्या नंतर महाराज त्या देवीचा गोंधळ मांडला. पण गोंधळी कोण होते? व्यास वैशिष्ट सुख गोंधळे, व्यास वैशिष्ट सुख गोंधळे, व्यास वैशिष्ट सुख गोंधळे, व्यास वैशिष्ट सुख गोंधळे. खेळतात सोमेरे, खेळतात सोमेरे, नाचतात शुक सनकाधिक गोंधळी, व्यासताती सोमेळी, वैरभाव विसरोनी बळी, खेळती तुझे गोंधळी आंबे. द्वैत भाव विसरोनी बळी बळी, खेळती तुझे गोंधळी आंबे, गोंधळा येई वो जगदंबे, असं वर्णन आहे. महाराज मंडप कुठला घातला ऐका. महाराज म्हणतात स्वर्ग मृत्यू पाताळ तुझा याचा मंडप घातिलावो, चारी वेदाचा फुलवरा बांधिलावो, शास्त्र पुराणे अनुवाद ते तुझा गोंधळ मांडिलावो. बुजो बोला बुजो बोला बुजो बोला बुजो बोला बुजो बोला बाबाई मामुनितो. शिव संबळ घेवोने आनंदे नाचत. बरस एवढं बारीक बारीक वर्ण करता येते महाराज. या अभंगच असे आहेत महाराज. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, चार वेदाचा फुलवारा. फुलवारा कळतो ना तुम्हाला? तुमच्याकडे जागरण गोंधळ वगैरे करतात की नाही? चार वेदाचा फुलवारा बांधला, शास्त्र पुराणे अनुवाद येते. एवढे जे 6 शास्त्र 18 पुराणे ते त्या देवीचा अनुवाद करायला लागले, तिचं वर्णन करायला लागले. जीवशिव संबळ, दोन जे संबळाचे दोन हे असतात ना, तर एकीकडे जीव आणि एकीकडे शिव. जीवशिव संबळ घेवोनी आनंदे नाचती. 88 सहस्र ऋषी दिवट्या तिष्ठती हो. दिवट्या घेऊन कोण आहेत? 88 ऋषी आहेत. आणि महाराज हा गोंधळ खरा कधी घातला जातो? तर महाराज फक्त 2 वेळेला सांगतो. महाराज म्हणतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. हे पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. अरे एका जनार्दनी आंबा उभी करत
हो महाराज, हा जीवाचा आणि शिवाचा संबळ घेऊन महाराज त्या देवीचा गोंधळ घालण्यासाठी आले. आणि फक्त 2 वेळा वर्षातून 2 वेळा आषाढी कार्तिकी त्या 2 वेळेस महाराज देवीचा गोंधळ घातला जातो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे आई तुझा गोंधळ घालण्यासाठी तयार आहे, सगळं करण्यासाठी तयार आहे, पण आई तू विलंब का लावला, तू उशीर का लावला? आई माझी आर्त हाक एकदा तू जाणून घे आणि तू मात्र लवकर धावून ये. त्यासाठी महाराज म्हणतात, येई धावून या, विलंब का वाया लावेला कृपाळे. मग ज्या देवीला हाक मारतात ती देवी नेमकी कुठली हो, त्याचं वर्णन अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. हे विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. कोठे गुंतलीत माय विश्वव्यापके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. ज्या देवीचा आम्ही वर्णन करतो ती देवी विठाई देवी म्हणजे पांडुरंग परमात्मा, भवछेदक देवी म्हणजे भवाचा छेद करणारी देवी, विश्वंभर देवी म्हणजे विश्वाचं भरण पोषण करणारी देवी. नीट आहे का बरं का, विठाई देवी, विश्वंभर देवी आणि भवछेदक देवी. आई विठाबाई विश्वंभरे भवछेदके, आई तू कुठे गुंतली? अगं ये आणि आम्हाला संकट मुक्त कर. नकरी आता आळस आवेरू. आई का म्हणून आळस करायला लागली? आता झोपा यायची पाळी आली. 11 वाजत आले. नकरी आता आळस आवेरू. तू जर आली नाही तर आम्ही गोदडी छाप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ. आता तर आई तू ये आणि आम्हाला काय कर, संकट मुक्त कर. आळस आवेरू आणि वावया प्रगट करी कैशी दुरी अंतरू. आई तुला प्रगट होण्यासाठी एवढा उशीर का? आणि आई एक लक्षात ठेव, जोपर्यंत तू येऊन आम्हाला संकट मुक्त करणार, त्याचं वर्णन सांगितलं महाराज. आई तू येऊन आम्हाला संकट मुक्त करणार नाही तोपर्यंत आमची वाचा सदैव तुझा धावा करणार. अभंगाचं
नेगे 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 माझी वाचा पिसावा तुका म्हणे हवा हवा साधावा. आई जोपर्यंत येऊन आम्हाला संकटमुक्त करणार नाही तोपर्यंत माझी वाचा ही तुझा सारखा धावा करत राहणार. तुका म्हणे हवा 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 साधावा. म्हणून आई विठाबाई देवी, विश्वंभर देवी आणि भवाचा छेदक करणारी देवी, आई तू ये आणि आम्हाला संकटमुक्त कर. ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली द्वारा, माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. नेगे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा. विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. झालेली शिवा भगवंताच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या चरणी, टाळकरी माळकरी विनेकरी कार्यकारी सगळे आमचे गुणीजन मंडळी, आमचे मृदंगाचार्य, आपले कार्यकारी मंडळी, आमचे विनेकरी बाबा आणि आमचे परमार्थप्रेमी परमादरणीय आमचे ज्येष्ठस्य कंठस्य हृदयस्थ आमचे श्री हरिभक्तीपरायण सानप महाराज, मधुकरजी महाराज सानप यांच्या चरणी ही शिवा समर्पित करतो. आनंद वाटला महाराज. आज खरं सांगू लय थकलो होतो मी. कसा आलो माझी मला माहिती, पण आता मी कसा आलो काय आलो हे सांगण्यामध्ये कीर्तनकाराने वेळ घालू नये. फक्त जाता जाता एकच बोलतो महाराज, जीवन जर उद्धारून जायचं असेल, या अभंगाचं पूर्ण सार एका वाक्यामध्ये सांगतो. जीवन जर उद्धारून जायचं असेल, जगतामध्ये सगळ्या देवाची भक्ती केली तरी चालेल, पण जगत उद्धाराकरता ना आपल्या उद्धाराकरता फक्त एकच काम करायचं, एकच देव असा पाहायचा की आपल्या जीवनाचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशाच भगवंताची भक्ती करा. एवढंच बोलतो. जाता जाता माझ्या या लहान लहान लेकरांचं थोडंसं वर्णन करतो. बाळा कितवीला आहे? 7वीला आहे ना? दर दिवस कीर्तनाला येतो ना? दर दिवस कीर्तनाला यायचं, कारण पुढचं जे भवितव्य आहे महाराज हे सगळं म्हाताऱ्या माणसाच्या हातात नाही. आता हे सगळ्यांच्या हे यांच्या हातात आहे, कारण यांच्यावरती आपण जसे संस्कार केले जातील तसं हे मात्र पुढं होतील, पुढं तयार होतील आणि पुढची पिढी ही यांच्या हातून घडत राहील. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपले जे लेकरं बाळं जे असतील, येऊन एखाद्याला नाहीच आवडलं ते झोपल्या जातं, बसल्या जातं, पण कमीत कमी भगवंताचं नामचिंतन त्याच्या कानावरती यावं. एवढंही जरी नाही कळलं तुम्हाला तर बाबा एक काम कर, कीर्तन झाल्याच्या नंतर आपल्याला खाऊ वाटणार आहेत म्हणून जरी बोलवलं आणि एक जरी कीर्तन जरी त्याच्या म्हणजे कानावरती पडलं तरी महाराज ते कधी कोणाच्या कुळाचा उद्धार करील हे मात्र कधी सांगता येणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या लेकरांना, लहान लेकरांना काय करत चला, संस्कार देत जरा, कारण यांच्यावरती जे केलेले संस्कार आहे ते आपल्याला पुढं जाऊन आपण ज्या वेळेस म्हातारे होऊ त्यावेळेस यांचे संस्कार या आपल्या डोळ्याने दिसतील. आणि आपण जर यांच्यावरती आपण संस्कार लावले नाही, आपण यांना परमार्थाला लावलं नाही तर हे आपल्याला घरातून लावायला म्हणजे घरातून बाहेर लावायला सुद्धा घाबरायचे नाही. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. हे बघा आता हा काळ पवित्र काळ आहे, कारण नवरात्रोत्सवाचा काळ, बऱ्याच जणांचे उपवास आहेत, बरंच जगदंबेचा नवरात्रोत्सव जागराचा काल आहे. तर फक्त एक जाता जाता बोलायचंय मला. हे बघा सगळ्यांच्याच गळ्यात माळा असतील असं नाही. वर्ष किती आहे? 40. वर्ष जरी असलं तर सगळ्यांच्याच गळ्यामध्ये माळा असतील असं आहेत का? माळा किती जणांनी माळा घातल्या तेवढ्यांनीच हातावरती करा. तुझ्या गळ्यात माळे? वा बया 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 बया. अरे 40 तरी करा. माळकरी करा, माळकरी हातवरी करा, लाजू नका, करा वर हात. वा वा, भरपूर आहेत तसे, भरपूर आहेत ना. करा हात खरी. आता मी काय तुमच्या घरी बघायला येणार नाही का तुमचे गळे पाहणार नाहीत, पण ज्यांच्या गळ्यात माळी नसतील आत्ताच घाला असं माझं म्हणणं नाही. नाही लगेच माळ घाला असं माझं म्हणणं नाही. खा प्या मजा करा. लोक म्हणतील वा वा असाच महाराज पाहिजे. काय सांगतो वाक्य नीट आहे का? खा प्या मजा करा, पण एक काम करा,
यमाजी पंताची स्वारी येऊन आपल्यावरती आदळण्याच्या आत माळकरी होऊनच मरा, तसं मरू नका. म्हणजे कळलं का तुम्हाला? कळलं ना? कधी यमाजी पंताची स्वारी येईन आणि कधी आपला राम बोलो भाई होईल हे सांगता येत नाही. म्हणून सावध होई बा, आताची आत्ताच सावध व्हा. कारण काळ केव्हा येईल आणि केव्हा झडप मारील. कारण घाटामध्ये पाट्या लिहिलेल्या असतात का नसतात? सावधान सावधान, रस्ता वळणाचा आहे, दरी खोल आहे, गाडी सावकाश चालवा, लिहिलेलं असतं नाही. जाऊ द्या, तुम्हाला घाट माहीत नसल, तुम्हाला लाईटची डीपी तर माहिती का नाही? लाईटची डीपी, हा डीपी वरती काय लिहिलेलं असतं? त्याच्यावरती कोणाचं चिन्ह असतं? माणसाच्या तोंडाचं, आहे का नाही? मुंडीचं. आणि त्याच्यावरती चिन्ह कशाचं असतं? गुणाकाराचं असतं का नाही? फुल्ली असते की नाही? गुणाकार. आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं असतं? धोका, खतरा. आला का नाही डोळ्यापुढं पत्रा? कारण खतरा ते सांगत असतं, बाबा घरात जशा खिडक्या कोणाडे बघतो तसे जसे चापितो ना, तसं इथं बोट घालायला येऊ नको. इथं जर बोट घालायला लागला न जाणो, करंट बसला तर सांगायला सुद्धा राहणार नाही, माधू याच रे. तसं तुम्हाला सांगतो, यमाजी पंताची स्वारी येऊन आपल्यावर आदळेपर्यंत सावध व्हा, नाही तर तुम्ही सांगायला सुद्धा राहणार नाही. रे त्यो आला आणि आम्हाला मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही राहणार नाही. म्हणून एकदा जाता जाता तुम्ही खाप्या मजा करा, पण एकदा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, मगच मरा, तसं मरू नका. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करू वेडे वाकुडे उत्तर करा, क्षमा पराध महाराज तुम्ही सुधा, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सुधा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सुधा. संत महात्म्यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी पाचवड यांच्या वतीने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आपल्या या सोहळ्यातील आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण परमादरणीय महंत 1008 आणि हरिभक्तपरायण अंबादास महाराज बोरुडे ठाणे यांनी या ठिकाणी येऊन अतिशय गोड अशी सेवा केलेली आहे. तेव्हा ग्रामस्थ मंडळीच्या वतीने महाराजांचे आभार अभिनंदन. आजच्या कीर्तनाचं जे सौजन्य आहे श्रीमती नर्मदाबाई यशवंत घाडगे यांच्यातर्फे आहे. उद्याचे कार्यक्रम उद्या सकाळी 4 ते 6 काकड आरती होईल. त्यानंतर 7:30 ते 11 वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होईल आणि सायंकाळी प्रवचन हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज निकोले यांचं 5 ते 6 या वेळेमध्ये पसायदान या विषयावरती प्रवचन चालू आहे. त्यांचं प्रवचन होईल आणि उद्या रात्री 9 ते 11 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण रोहन महाराज पवार इंदापूर यांचं गोड असं कीर्तन होणार आहे. श्रोते मंडळीला एक विनंती आहे, आपण कीर्तनाला महिला मंडळी विशेष करून बहुसंख्येने उपस्थित आहात. तुमचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत, परंतु येताना थोडंसं लवकर या, कारण फार उशिरा येतं. आपण आता मी आज बघितलं जवळजवळ काही महिला मंडळी 10:15 वाजता या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले आहात. फक्त पावन तासच तुम्हाला आणि कीर्तन ऐकायला मिळतं आहे, म्हणून थोडंसं लवकर आहे. आपले एक 5-6 दिवस आपले घरातील जी कामं असतील, जेवण असेल किंवा तुमचा फराळ असेल, लवकर उरकून 9 वाजता जास्तीत जास्त 9:15 तरी मंडपामध्ये तुम्ही उपस्थित राहा. कारण आपण कीर्तनकार मंडळी फार
आणि अभ्यासू मंडळी या ठिकाणी यावर्षी आमंत्रित केलेले आहेत. गोड श्रवण करायला आपल्याला मिळत आहे. म्हणून संधी जी आलेली आहे ती सोडू नका. अलग लक्षामध्ये परत तुम्हाला वर्षभर आणि कीर्तन ऐकायला मिळत नसतं किंवा ऐकायला मिळत नाही. म्हणून लवकर येत चला. उद्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण रोहन महाराज पवार इंदापूर यांचं गोड कीर्तन होणार आहे. आणि उद्या कीर्तनाचे जे सौजन्य आहे कैलासवासी जिजाबाई सुदाम बाबर यांचे स्मरणार्थ श्री अरुण सुदाम बाबर यांच्यातर्फे उद्या कीर्तनाचं जे सौजन्य आहे त्यांच्यामार्फत आहे. उद्याची जी महापंगत आहे, सकाळचा जो नाश्ता आहे श्री दिलीप शिवाजी घाडगे यांच्यातर्फे सकाळचा नाश्ता, आणि दुपारची जी महापंगत आहे श्री लहुराज आप्पासो कुंडलिक सकट यांच्यातर्फे उद्याची सकाळची महापंगत आहे. सायंकाळची जी महापंगत आहे श्री मंगेश भाऊसो घाडगे यांच्यातर्फे होणार आहे. आपल्या या कार्यक्रमाचं जे लाईव्ह आणि प्रक्षेपण आहे यूट्यूब चॅनलवरती सौजन्य कैलासवासी दादासो जगन्नाथ घाडगे यांचे स्मरणार्थ श्री विक्रम दादासो घाडगे अण्णासेठ व कैलासवासी विलास कोंडिबा घाडगे यांच्या स्मरणार्थ सचिन महादेव पिसाळ यांच्यातर्फे आणि हे प्रक्षेपण चालू आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत.